नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एकच चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते किंवा होताना दिसते, जी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता नेमका कधी येणार. तर कोणी म्हणतंय की 4,000 रुपये येणार आहे, कोणी म्हणतंय 6,000 येणार आहे. आजच मित्र भेटला, त्याने सांगितलं बाबा 4,000 येणार आहे. त्यालाही थोडीशी माहिती दिली, पण नक्की काय सत्य आहे, यामध्ये काय सत्यता आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शासन निर्णय नेमका कधी निघणार आहे या संदर्भातला, आणि तुमच्या खात्यात पैसे नेमके किती जमा होणार, त्याचबरोबर कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक महत्त्वाची अट पूर्ण असल्याशिवाय हे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीये. आता ती काय अट आहे ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो, विलंबाचं कारण आणि सद्यस्थिती नेमकी काय. तर शेतकरी मित्रांनो, नियमाप्रमाणे पीएम किसानचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येणं अपेक्षित प्रत्येक शेतकरी बांधवाला होतं किंवा असतंच. नोव्हेंबरमध्ये पीएम किसानचे पैसे आले, पण डिसेंबर गेला, जानेवारी संपत आला, आज चक्क 26 तारीख आहे, तरी नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे आलेच नाही आहेत. यामुळे जे काही शेतकरी बांधव आहेत, जो काही बळीराजा आहे, तर तो या ठिकाणी थोडाफार प्रमाणात का होईना चिंतेत आहे. पण आता अपडेट अशी आहे की राज्य शासनाने पात्र लाभार्थ्यांची जी काही यादी आहे आणि जो काही RFT आहे, ज्याला आपण रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर या ठिकाणी म्हणतो, तर त्यावर स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण केली गेलेली. सध्या राज्यामध्ये 90,42,000 जवळजवळ 241 शेतकरी बांधव या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत. आता नेमकी अट काय, तर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्या शेतकरी बांधवांचा फार्मर ID तयार आहे आणि ज्यांना पीएम किसानचा लाभ मिळालेला आहे, त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. मग आपण पीएम किसानच्या वेळेस सुद्धा बघितलं होतं किंवा फार्मर IDची जी काही अट होती, तर ती कंपल्सरी करण्यात आलेली होती. आणि त्यासाठी शासनाने यासाठी सुमारे 1,800 कोटी रुपयांचा निधी मागणी केली असून हा निधी जो काही आहे, तर तो लवकरच या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. आपल्या समोर त्या ठिकाणी तो निधी येणार आहे. आता हप्ता निधी नेमका कधी येणार किंवा तारीख नेमकी काय असणार आहे, तर आता मुख्य प्रश्न किंवा हप्त्याचा, तर मित्रांनो 28 जानेवारी नंतर या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणून त्या ठिकाणी सर्वजण ओळखतो, तर तो GR निर्गमित होण्याची जी काही आहे, तर ती दाट शक्यता आपल्याला पाहायला भेटते. आता राज्यातील निवडणुकांचे वातावरण पाहता 5 फेब्रुवारीच्या मतदानापूर्वीच, म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या 2 किंवा 3 दिवसात हे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची जी काही आहे, तर ती शासनाची या ठिकाणी तयारी सुरू आहे. आता यामध्ये महत्वाचं सांगायचं झालं तर सध्या केवळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयेच येणार आहे. 2,000 रुपयांचाच हप्ता येणार आहे. 1 फेब्रुवारीच्या बजेट नंतर फेब्रुवारी अखेर पीएम किसानचा पुढचा हप्ता येईल, तेव्हा कदाचित एकत्रित रक्कम मिळू शकते. पण तुर्तास तरी फक्त एकाच हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा करावी आपल्याला लागणार आहे, किंवा प्रतीक्षा करा असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तर मित्रांनो, अफवांवरती कुठल्याही पद्धतीचा विश्वास ठेवू नका. 28 तारखेला 28 थोड्याफार मागं पुढे झालं तर GR येऊन जाईल. GR आला की आपण पुन्हा एकदा सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा अशाच पद्धतीची अचूक माहिती यापुढे मिळत राहील. त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीच्या अगोदर आपला जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आहे तो येईल का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.